मित्रांनो, पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे आणि पुणे रिंग रोड 12 गावातून एकत्र जाणार आहे. 31 किलोमीटर अंतरासाठीचा 5,000 कोटींचा खर्च NHAI करणार आहे. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे आपण असे अपडेट टाकत असतो. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग आणि MSRDC ने प्रस्तावित केलेला रिंग रोड 12 गावातून एकत्र जाणार आहे. त्यामुळे हे अंतर 31 किलोमीटरचे आहे. या 31 किलोमीटर मधील रस्त्यासाठी भूसंपादन आणि विकासनाचे काम NHAI कडून केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते महामंडळाने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागातील रस्ता खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या 5 तालुक्यातून आणि 4 राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सुमारे 66 किलोमीटर लांबीचा आहे. पूर्व भागातील मार्गिका अंतिम झाल्यामुळे त्यांचा समावेश पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात करण्यात आला आहे. या मार्गिकेला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली असून त्याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आले आहेत. हा रस्ता पुणे सातारा रस्त्यावरील वर्वे बुद्रुक येथून सुरू होऊन पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील उसे येथे येऊन मिळणार आहे. दरम्यान केंद्राने पुणे संभाजीनगर या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची घोषणा केली आहे. 286 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असून तो रस्ते महामंडळाच्या रिंग रोडला येऊन मिळणार आहे. पूर्व भागातील 12 गावांतून दोन्ही रस्ते एकत्रित जाणार आहे व याचे अंतर 31 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे या 12 गावांतील रस्त्याचे काम NHAI ने करावे आणि त्यासाठी येणारा खर्च देखील त्यांनी करावा असा प्रस्ताव होता. त्यामुळे रिंग रोड साठी या 12 गावांतील जमीन संपादित करणे आणि मार्गिका विकसित करण्यासाठी येणारा अंदाज 5 ते 5.5 हजार कोटी रुपयांचा खर्च हा देखील NHAI ने करावा असे ठरले आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.